आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अथर्व, तुझ्यापासून सुरुवात करूया. काय म्हणशील आत्तापर्यंतचा हा 2-2.5-3 महिन्याचा तुमचा प्रवास? तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी तर का मुंबईला आलो नव्हतो. तिथं आल्यावर कळलं की मुंबई काय आहे. मुंबईची माणसं कोण कोणासाठी काय थांबत आहे. ती लय महत्वाचं शिकलं. पण मला सर आवडेल की पण गाव तर सोडायचं नाही. हा. पण गावात मुंबईला येऊन जाऊन येऊन जाऊन करायला येऊन आवडेल. या शहराकडनं तू काय बरोबर घेऊन जातोय? अशी काय आठवण आहे? मुंबईमध्ये तर सगळं मी फिरलो बघितलं. आणि अशी गोष्ट आहे की अनुश्रीना आम्ही होतो तेव्हा पार्टनर. तेव्हा आम्ही CST ला गेलेलो सर आम्ही. अच्छा. तर तिथं आम्ही त्या चौकात उभं राहिलेलो. हा. तर तिथं सगळं बघितलं, मस्त वाटलं. पण CST ला रेल्वे आत होती आणि आम्ही बाहेर होतो. हा. तर मला तिथं कळलं बी नाही की ती रेल्वे आहे तिथं. त्याला असं वाटलं होतं की हे कोणतं मोठं मंदिर आहे. मी म्हटलं हे मंदिर नाहीये, हे रेल्वे स्टेशन आहे. तू सांग दीपक. मला पण पहिला मुंबई म्हणजे भीती वाटायची. एवढ्या मोठ्या शहरात जाऊन आपण राहणार कसं, तिकडली लोक असणार कशी, आणि सगळ्यात भीती वाटायची की तिकडं नेऊन ही लोक आपली किडनॅप काढून घेतील का काय. किडनॅप पण काढली नाही, मन मात्र काढून घेतली सर माझं. म्हणजे मन इथे मुंबईत आहे आता. मुंबईत आहे सर. ओ, मिस करीन मी मुंबईत जे फिरलो, जिकडे तिकडे टास्क केलो, जिकडे तिकडे खेळलो, नाचलो, आणि खास करून सगळ्या मित्रांसोबत, आमच्या फॅमिली सोबत, मुंबई मेन्शनच्या फॅमिली सोबत, हे सगळं मिस करीन. माझी मेंटर प्रणालीला मिस करीन सर. बरोबर जाताना अशी कुठली आठवण मुंबईची घेऊन जाशील तू? सगळ्यात मोठं असे एक आधार नावाची गोष्ट घेऊन जाणार सर. ती म्हणजे प्रणालीचा. ज्या गुरुनं मला या दुनियेत शिकायला शिकवलं, ज्या गुरुनं मला या दुनियेत बोलायचं कसं हे पण शिकवलं, राहायचं कसं हे पण शिकवलं, तू कुठे जरी असलास, कसं जरी असलास हे पण शिकवलं मला, त्या गुरुचं खरंच मी आभार मानतो सर. आई काय म्हणाल? इथं येऊन सगळ्यात चांगला लय भारी तुम्ही घेतला असा त्याला. कारण लय गरीब होता आम्ही, तरी बी प्रणाली दिदीनं वर आणला त्याला. 100% ऑफकोर्स मेहनत आहे, त्याची मेहनत आहे, प्रणालीची मेहनत आहे. पण आज पूर अभिमानाने भरून आलंय का तुमचं? आता रडत होता आनंदीनं. लय भारी वाटायला लागला, कर रडत होता. आता कसं तेवढं नव्हतं असं ते कर बदलून टाकलं असं इकडं आणून त्याला. येस. मोठं हिरो सारखा दिसायला लागला. लवली. थँक्यू सो मच. येस ऋषिकेश. पहिले तर मिस करीन पहिले गुरु. ए, गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव नाही, महेश्वरा. बाबा. आणि दुसरे गुरु तर श्रुती श्रुती main रावळ. गुरु. तिनेच वाट दाखवली मला. येस. मुंबईत आलो तेव्हा म्हणजे राहणीमान आपल्याला इंग्लिश येत नाही येत, आणि आपण कसं बोलणार माणसांशी. आता इंग्लिश बोललं आपण काय उत्तर देणार हे अवघड होतं सर पहिला. पण आता आपल्याला ऍक्सेंट मध्ये बोलतो हा. आपण इंग्लिश. कसं बोलतो इंग्लिश आपण? हाऊ आर यू? आय एम फाईन सर, आय एम फाईन सर. आज इथे बाबा पण आलेत. पप्पा काय म्हणाल या प्रवासाबद्दल? ऋषिकेशचं कसं वाटतं तुम्हाला त्याला इथे बघून? ऋषिकेशनं इचलकरंजी सोडून जग दुसरं बघितलं नव्हतं. ते पहिल्यांदाच मुंबई बघितली. दुसरी गोष्ट, तालीम सोडून तो कधी बाहेर आला नाही. जर गेला असला तर कुस्त्यालाच गेला असं. TV सुद्धा बघितलेली नाही त्याने. मोबाईल तर सोडूनच द्या. जी मराठीचा आम्ही आभारी आहे. त्याला इथं आणून म्हणजे सगळं चांगलं शिकवलं, त्याबद्दल त्यांचं आभारी आहे. पण मला सांगा, ऋषिकेशच्या लुक वर तुम्ही काय म्हणाल? आवडला का तुम्हाला? नाही, पैलवानचाच लुक पाहिजे त्याला. पैलवानचाच लुक पाहिजे, पैलवान सारखाच दिसावा असं माझी इच्छा आहे. नाही, खरंय. रामा हा सर. काय सांगशील? सर तेव्हा मी मुंबईत येत होतो, माझ्या घरच्यांचा नकार होता. जाऊ नको तिथं, कोण सांभाळून कोण लक्ष देईन, तिथं आपलं कोण ओळखीचं नाहीये. तेच आमचं हा नाही चालू होतं. तर मग माझ्या पप्पाचा होकार होता, तू जाय
तुझा काय ना काय होशील. आज पप्पाने होकार दिला, मम्मीने होकार दिला, मग इथपर्यंत आलो सर. मी आलो ना त्या दिवशी, असं वाटत होतं सर इथं काय एवढे मोठे मोठे सर, इथं कुठं आपण चुकून जाऊ का काय. मला एवढं आवडलं सर मुंबईमध्ये येऊन. आपले टास्क, आपलं मुंबई मेन्शन, आपलं सगळी फॅमिली. कुठे आई? आई बिन पप्पा बी. नमस्कार नमस्कार. काय म्हणताय, कसे आहात? बरं एकदम फाईन. जो मुलगा कधी आम्ही बाजारात धाडला नाही तो मुलगा मुंबई मनशनमध्ये आला, जी मराठीवर आला, हा सगळ्यात मोठे कौतुक. रामा तू खूप गोड दिसतो रे, खूप गोड आहे. मग आम्हाला असं वाटलं कोणतरी आपल्या रामासाठी आहे, त्याच्यामुळे आम्ही काही विचार केला नाही. रामा तू आणि तुझी हिंमत, त्याच्यामुळे आम्ही काही टेन्शन घेतलं नाही. आणि त्याच्यात नीता चितात त्याची कायम भांडण्याची. नीता झाल्या, 4-5 पोरी झाल्यात, काय भांडायचं त्याला काय रे नको. म्हणजे आम्हाला तर बोलायचा काही चान्स भेटला नाही. पण तो म्हणायचा सगळ्या माझ्या बहिणीचे. 2 तर घरी होते, पण 12 बहिणी होते त्याच्यापाशी. पण मला वाटतं नीतानी तर खूप जास्त काळजी घेतली आहे. थँक्यू सर मेन्शन करायबद्दल. तो तर काय बोलत नाहीये माझ्याबद्दल. त्याच्या तोंडातून माझं नाव तर निघणार नाही सर, पण ठीक आहे. वा वा वा, मला ही कंटिन्युटी आवडलेली आहे. इथं मुंबई मेन्शन मध्ये आल्यापासून मला सांभाळणार कोण नव्हतं. म्हणजे असं मी हे बरोबर नाही येडे काय करायचो, इकडे तिकडे लक्ष जायचे. फक्त तीच एक गुरु होती माझी, तिने सांभाळून घेतलं खरं सर. आता काय नाही. खरं तेच आहे. आणि मेन गोष्ट सर, तिने मला खूप सांभाळून घेतलं. म्हणजे माझं वागणं बोलणं, मी असं फटक्याने बोलून घ्यायचं. बाकीच्या मुली काय सहन नाही करू शकत माझं बोलणं, तिने खूप सहन केलं. आणि खरं सर माझ्यासाठी ती माझ्यासाठी गुरु आहे. तिला आयुष्यभर कधी विसरणार नाही सर. येस विजय, काय म्हणते? सर पहिलं तर झी मराठीचं मनापासून आभार मानतो. कारण मी शेतात काम करत होतो तेव्हा मला मुंबईत आवडायची नाही, कारण इकडचं वातावरण आणि इकडच्या गाड्यांचा किलबिलाट. पण इथे शो मध्ये आल्यापासून जरा कम्फर्टेबल झालोय मी इथे येऊन. आणि मी गावी जरी शेती जरी केली तरी मी मुंबईत येऊन जाऊन प्रवास करणार. पण मुंबईत एकच शिकलो की जास्त वेळेला महत्व दिलं जाते इथं. परफेक्ट. आणि अनुश्री आणि गुरलीन पण मेंटर होती माझी, त्यांनी मला लोकांच्यावर कसं बोलायचं हे पण शिकवलं. आणि माझा कॉन्फिडन्स त्यांनी जास्त खुलून दिला की तू धाडस कर लोकांच्यावर बोलायचं. ते प्रत्येक टास्क मधून शिकवत गेलीत मला. काय मिस करशील मुंबई बद्दल सगळ्यात जास्त? आपली सगळी मित्र परिवार, आपली कॅमेरा टीम, सगळी कॅमेरा टीम मोटिवेट करत होते की हे बोलाय पाहिजे. कॉन्फिडन्स वाढवला त्यांनी पण. बात आहे. मोटिवेट, कम्फर्टेबल. वा 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 वा. हा, हे शब्द सगळे ऐकून आज तर म्हणजे धन्य धन्य झालो मी. आणि आमचे कॅमेऱ्याच्या मागचे पण बाहेर एडिट करणारे पण त्यांनी पण आम्हाला व्यवस्थितरित्या लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यांचे पण मनापासून आभार मानतो. कोण राहिले अजून कोण आठवत? आणि तुम्ही पण आम्हाला व्यवस्थित सांभाळून घेतलं. आपला हा आभार सोहळा जो काय आपण आता सादर केला इकडे, तो खूपच छान आहे. आपले मम्मी आली आहे ना? होय. काय म्हणाल, कसं वाटतंय तुम्हाला विजयला इकडे टॉप 5 मध्ये बघून? स्वप्नात पण वाटलं नव्हतं आमच्या की ते हितपर्यंत पोहोचेल म्हणून. विजय आणि अनुश्रीने मस्त काम केलेलं आहे. ताईंना काय बोलायचंय? ताई, मला दादाला पहिल्यांदा कपड्यात पाहून खूप आनंद झालाय. पहिल्यांदाच बघितले असल्या कपड्यात आम्ही त्याला. चांगला वाटतोय की नाही? मस्त वाटतो, एकदम कडक. एकदम कडक, प्रश्नच नाही. मला सांगा, जे आपल्या मुलांनी जे गिफ्ट दिलंय तुम्हाला, साड्या त्याच आहेत का? साड्या या? साडी. अरे वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त.